चल मग आता घरी जायचंय. पण हे बघ ऐक तुला सांगतो, तुझा पप्पा घरी येणार नाही ना, मारणार वगैरे नाही ना आपल्याला? त्यांचं नाही सांगता येत, पण करू पण शकतात ते. माझ्या घरचे तर काही प्रॉब्लेम देणार नाही. मग मला तुझ्याच घरी राहायचंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? माझ्या घरी नाही प्रॉब्लेम येणार काही, पण मग तुझ्या पप्पाचं मला टेन्शन येतं ग. माझ्या पप्पांचं मला पण टेन्शन येतं. हो ना, तेच ना, सरपंच आहे. एका दुसरा कोणी हलका बिलका असतं तर ठीक होतं नाही का? ते पण आहे, आणि आता तर डायरेक्ट आपण लग्न केले न सांगता कोणालाच नाही सांगितलंय. तेच ना, घरी पण नाही माहिती, पण मम्मी पप्पा नाही बोलणार की असं वाटतं मला. पण मग जाऊ दे, मला तुझ्या घरी राहायचंय ना, जाऊ दे. चल, आपली लव्ह स्टोरी सक्सेस झाली ना, हा. ते महत्व. आपण एक काम करायचं का, ती रील बनवायची एक. हो. कसली? असं नाही का, झालं ना आमचं पण सक्सेसफुल. कसं आहे ते, कसं असं हे बघ, काय झालं ना आमचं पण सक्सेसफुल, असं नाही का, असं बोट करतं. हा, हे बघ असं म्हण, झालं ना आमचं पण लव्ह मॅरेज सक्सेसफुल. चल वा. मी लय हॅपी झालो. मी पण खूप खुश. आपलं माझे चालू पोरग लाईन येते आपलं. त्याला म्हणलो चालू असते लग्न बिग्न, तो म्हणत नाही दादा माझं शिक्षण मला करायचे. ते लग्न आज नाही उद्या होईल, शिक्षण महत्वाचे. आणि डायरेक्ट त्याला इंजिनियर करतो. आता मध्ये थांबायचंच नाही. पैसे किती लागू देत, पैसे काय पैशाचं दुराड आहे आपल्याकडं. पप्पा काय पाय कर, काल तिकडं नाही. अरे तो नका नका, अरे तो पडू द्या, तो काय केलंय, तो काय केलंय? हा काय केलं म्हणजे काय दिसा ना का तुम्हाला? म्हणजे अरे बापाच्या बिगर पारू किती केलं की? हा रजिस्टर केलं. रजिस्टर केलं म्हणजे तो बाप काय गेलता का कुठं? काय केलं? सरपंचाची पोरगी नाही ना. अरे ती सरपंच कुठं? आपली लायकी का सरपंच पोर करायला? काय का बाई तुला तरी पटलं का? अहो मी प्रेम केलंय, मला लायकीच गरज नाही. हा अहो मी प्रेम केलंय, मला लायकीची काहीच गरज नाही. मला फक्त हात दिसतो आणि मी याच्यावर खूप प्रेम करते. हा का? मग तोच खाय त्याचं, तू आता त्याचं प्रेम खाय. अरे आता काय मी तुमच्या घरची सून आहे, मला घ्या आता नाही घरात. नाही नाही पाय पडू दे बरं तुम्ही. नाही नाही आमच्या घर माझ्या पायाला सुद्धा शिवू नका. माझ्या पायाला सुद्धा पडू नका, माझ्या पायाला शिवू नका. तुम्ही ती लायकी नाही माझ्या पायाला हात लावायची. इज्जत घातली तो, इज्जत गावभर माझं नाक मातीमध्ये घातलं तो. अहो आम्ही प्रेम केले, काही गुन्हा नाही केलाय. तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाय पडून द्यायचं का नाही द्यायचं? अरे आता काय सांगू, माझ्या तळपायच्या मस्तकात गेली तो, इतका मूर्खपणा केलाय. अरे माझं स्वप्न. बस गप तू. बाय तू टेन्शन घेऊ नको, मी आहे. तू टेन्शन घेऊ नको, शांत बसायचं नाही. आशीर्वाद द्यायचे, पाय तोडून टाकेल उद्या मी. माझ्या स्वप्नाचं चक्काचूर केला, चक्काचूर. तर मग माझ्या याला पहिले बोलू तुम्ही. माझा पोरे मी इंजिनियर पाहणार होतो गाडी. माझ्या मम्मीला पाहतो. नाही अगे मम्मी, जरा मागं तू बरं, मागं तू बरं. ये बाय, सून करून आणली तुला. पाय पडते. थांब पाय पड, पाय पड, पाय पड, पाय पड. कशी आहे मम्मी? आवडली? बस बस तट करून जा ना मला. झालं म्हणजे बरं झालं. नाही डोक्या घेऊन नाच ना त्यांना आता. तुम्ही नका मध्ये मध्ये येऊ. मग आशीर्वाद द्या गपचूप. आशीर्वाद देतो. वा बाजूला येतो. तुमच्या बापाच आहे का घरदार? तुमच्या बापाच आहे? नाही त्याला आम्ही मला का सुन बोय माझ्या मम्मीच्या तू नावावर. अंडामध्ये लाकूड घालले मध्ये मध्ये बोलला तू. माझ्या बापाचं नाही, माझ्या माझ्या मम्मीच्या नवरा नावावर. आता तुम्ही हात नाही उचलू शकता. तुमची जिरतोच मी. तिच्या सासऱ्याचं आहे. लक्ष्मी आली आपल्या घरी, येडेवाडणी करावं. तुम्ही व्हावा बाजूला येतो, नाही तर नका थांबू बरं. नाही बस उभं राहू दे त्यांना. त्यांना काय झालं उभं राहणं? मग ते मध्ये मध्ये येऊ राहिले नुसतं. तुम्हाला दिलं काढून मग इकडे काही नाही काढी. तिकडे हे पाय बी धुया, पाय बी आपले हे कर. पाय धुवायला काम नाही, मी पाणी देते प्यायला. धर बाय, तण लागली असून ते. मग याच्यात पाणी देते का? हा मग पिऊ दे. लक्ष्मी ती आपल्या लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरी आहे. लक्ष्मीचे. मग पण आता तिचा बाप, तिच्या ते फेक बापापेक्षा कलंक लावलाय, कलंक त्याला वावळ्या चालली का तू? अशा ताट फेकीत राहता काय? हा माझं अरे ती सरपंचाची पोरे, तो सरपंच उद्या आपल्याला गावात वागून द्या ना. लग्न झाल्याच्या नंतर काहीच वाकडं करीत नाही कोणी. वाकडं करत नाही म्हणजे हा हा धर पाणी प्यायचं असलं की. आणि या बाबाचं मनावर नाही घ्यायचं, घरात घालून घ्यायचं. घाल तू घरात. हा तू घरातच घालून पाय फक्त. मम्मी हा माणूस आहे ना,
प्युअर निगेटिव्ह माणूस आहे. तुम्ही मळ्यात जायचं बारे द्यायला कोणचे तुम्ही. अरे मळ्यात नाही तू तिघांना घरच्या बाहेर काढतो हा? तिघांना आईने ताट वळायला आणलं हा? अरे बिघड लोकांना पोरी भेटा ना मी सरपंचाची लोकांना पुरी भेटती नाही नाही आपल्या नाही पोराचं मस्त कमाई केली तू सरपंचाची पोरगी हा टोप सुद्धा तिच्या बापाचा आता आहे ना हाती आणतो आणि त्याच्यातून मिरवणूक काढतो हो हे टोपी कोणाची माझ्या आहे? पप्पांचंच आहे हे. हा फॉरेन वरून आणली होती त्यांनी. हम्म तू चोरून आण. अय पुरे ऐ तुझ्या बापाला फोन कर माझ्या नवऱ्यासाठी थांब आणली. ऐ तुझ्या बापाचा नंबर सांग मला सांग तुझ्या बापाचा नंबर बघा आता हे हा मग मला फोन करू दे त्यांच्या परवानगी सलग नाही केले का काय खरं सरपंच नंबर माझ्या का होता ना तिच्या बापाचा नंबर आपल्याला काय घेणं आहे? गप्प आहे. हे? ते फोन नका लावू त्याला. हाय हाय चांगला मारल मला. काही गरज नाही आपल्याला फोन नका लावू. हॅलो? पोरी भेटती नाही. हॅलो द्या फोन आलो फोन द्या इकडं. गेलो फोन द्या इकडं ऐ तुम्ही रिकामी चव घालू नका बरं माझ्या जाऊ बायको म्हणजे आमचे नाही जाऊ का मम्मी फोन लावायचं नाही. मम्मी मी ना थांब येता बेत पाहतो तू हिला घेऊन जाय बरं घरात तू हिला घेऊन जाय तर सुनाला घेऊन जाय घरात तिला घर बी दाखव आपलं पूर्ण जाय जाय बरं माझा गृहप्रवेश हा, चल. हा ती करील सगळा गृहप्रवेश तो आला. ये पप्पाकडे फोन नको. तू आल्याबरोबर सगळे भांडणं व्हायला लागले गृहप्रवेश हा बा वा. तुम्हाला एक सांगू का दादा तुमच्या दृष्टीने चुकीचं आहे मी जे केलं माझ्या ऐकायची म्हणत होती नाही तू काही बोल मला बाप्पा ऐका ना मी जे केलं ना हे 100% चुकीचं आहे तुमच्या दृष्टीने पण अहो पुरीच नाही भेटत ती कुठून आणली असते आपल्याला बिगावर शेती आहे अरे तुला या कवाच्या 2 पुरुष संघ लावून दिला असं असं तुझा बाप होता लय ऐकलं म्या बिगावर एवढी शेती पडली त्याच्यात बी पाणी नाही राहत उन्हाळ्यात मी काय होतो माग पैसा नसतं मा इमानदारी आहे ना इमानदारी आहे ना इमानदारी माझ्या काय हा, काय दारू पण पडत कुठं बी इमानदारी आहे काय इमानदारी आहे तुझ्या टेन्शन म्हणून मी दारू पितो मला काढू द्या आता एक फाईलच काय? तुमची फाईलच ओपन करतो हा. अरे सगळे लोक म्हणते तुम्ही आता 2-4 दिवस झाले तेव्हा कुठं दारू पिऊन पडेल होती अरे फेल होतो मी तुझ्या टेन्शन मुळे मला महापर इंजिनियर करायचंय मला म्हणलं गरिबी तू त्याला मोठं करायचं होतं इंजिनियर काय करायचं लग्न करायसाठीच करायचं होतं ना. अरे तुला अहो सरपंचाची पोरगी तुम्हाला सांगतो इतके कष्ट घेतले म्या तुमचे दारू पिले तुमच्या खिशातले पैसे चोरून घेतले त्याचं पेट्रोल टाकलं ते गावभर हिंडलो तिच्या माग गेलो सरपंचाकडे काही काम नव्हतं तरी सरपंचाकडे बळच कागद घेऊन गेलो तेव्हा ती पोरगी पटवली तरी मला तू सरपंच घरी का 3 बारा का तुझा तो पोर पाहिला मला वाटत जातो कामाला किती कष्ट घेतले तुम्हाला माहितीये का अरे माझ्या मी तुला कलेक्टर होऊन पाहणार होतो रे स्वप्न अरे नालाय का सगळं स्वप्नाचं चाकाचूर केलं मी अरे तू कलेक्टर झाला असता तर तुला कुणी आवडतं ना पुढे दिले असता ना तू त्याकडे सुभाना तेवढा होता हुशार तेवढा होता शाळेत हो मला आता प्रेम झालंय मला काहीच नको नाही तुला आई बापाची गरज नाही अजिबात नाही तुम्ही आता बायकोच आहे लांब होईल आता बायकोच आहे ना बायको बरं ऐका ना एकट्याला तर आशीर्वाद देते का नाही नाही आशीर्वाद नाही एकट्याला द्या नाही अरे मला धाकधूक झाली तर ते जर आले ना मावलं बेसन पाडतील मागून पुढून ते पाहून घेऊ काय करायचं आता आहे ना तुला नाही काय घाबरत. आता तुझ्या तू काय करत मला आराम करतो मला शांत होऊ दे दर्शक नाही तर मला अटक यायची पाळी झाली माझी छाती उडून राहिली पहिले लिहून द्या मला ते तेवढं बिगावर आहे ना ते लिहून द्या आणि मग अटॅक येऊ द्या अरे तोच आहे मी मेलो तोच होणार आहे ना नाही ते परत कोण बसल लपडे करी तो का बरोबर मला बस तुझं शांत हक्कपत्र लिहून देता का मला हे मी हक्कपत्र सुद्धा आणले हे फक्त याच्यावर सही करा हे हक्कपत्र इकडं पहा इकडं अरे हे हक्कपत्र बी आणले अरे त्या जमिनी करतो तू बापाला मुंडक दाबा माराय बसलाय नालाय का सही करा याच्यावर एक फक्त मी आणि नाही मग मी नाही सही करणार झोपू दे मला तर शांत होईल ना मी चाललो मा बायकोकडे आता आम्ही शिफ्टिंग केली होती ना दीपा झाला कसे अगे दीपा कुठे बाळा तू दीपा काय हो? चला मम्मी काही झाले बाई हा भारी दिसतो ना मी दोघं बी हा. मग आता एक काम कर चहा बनवायला लावायचा केला हो चालेल का तू बनवती मी पण बनवते नको. तुमच्यासाठी नको आता नाही एक काम करू तिलाच बनवायला लावू. हा आजचे दिवस तुम्ही करा उद्यापासून मी करेन आज आपला मान आहे हा चला मग मम्मी जा तू चहा कर पप्पांना मी म्हणवलंय पप्पा हळूहळू बरोबर कवरिंग मध्ये येतील आणि माझ्या पप्पांचं त्याला दे आग लावून मरत जाऊ दे ते पप्पाचं काय म्हणायचं तू म्हणायचं
नाव नको काढू देतो आलं. मी लग्न केलं, मला आवडला, मी लग्न केलं, तुमचा काही संबंध राहिला नाही असं म्हणायचं तू बोलली का मग विशाला काहीच करू शकत नाही ती. असं पोलीस सुद्धा काही करणार नाही तर. हो का मग मी तसंच बोलेन, आपल्या सोबत राहता येईल. हा चल मग मी आता आहे ना, मी आता तुम्ही ना आता चहा मम्मी तू हिला शिकव चहा कसा उकळायचा. मी ना 2 मिनिटात आहे ना आलो बाहेरून जाऊन थोडस. पण तू इकडे तिकडे हिंडू नको बर का. नाही 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 कुठे चालले तुम्ही? तिच्या आई बाप एकदाचे आपल्या घरून येऊन गेले का त्यांच्या बर का. तिच्या आई बाप एकदाचे आपल्या घरून लय येऊन गेले का. पोट चावून आलो मी, डब्याला जाऊन आलो. चालेल चालेल. चला आता आहे ना ते संडासला जायचं म्हटलं का हारबीर थोडी न्यायचे म्हणून राहून देतो. आजचे दिवस मान आहे तिचा. लय पोट चावून आला च्या आईला मी शिका. त्याला सांगा पोट चावून आलं. हॅलो हॅलो सरपंच आहे का? हा बोला ना. कुठं आहे म्हणलं आपण? आई त्याच बसले आंब्याखाली. हो आपल्याला एक बातमी कळली जरा. बातमी कळाली? थोडं माहीत पडलं वा. अरे काय माहित पडलं बोला ना. तुमची पोरगी आपल्या शिरपतरावच्या पोराबरोबर लग्न करून आली. हा? आता पाहिलं बा मी. काय काय तुमची पोरगी हा शिरपतरावच्या मुलाबरोबर आहे ना हा. लग्न करून आली. पाहिली बा आपण असं. तो फरतळवाडचा शिरपतराव त्याच्या पोरं संघ लग्न करून काय म्हणले आले. हा शिरप्या यो बाबो त्या गावचा. हा ना माहिती आहे ना, ओळखतो ना मी त्या शिरप्याला. मी त्याच्या त्या आत्र पोराला ओळखीतो ना, तो असा लुकडा. हो माहित नाही का तुम्हाला? लग्न करून आली हे नाही माहिती भाऊ. नाही बा आपण पाहिली भाऊ. काय सांगतात, बातमी खरी आहे ना. हा. मी येतो तुमच्याकडे. येत ये. हा ठीक आहे, आले बोलू. काय हो काय झालं? अरे मला त्याचा फोन आला कोणाचा? त्या गंगारामचा. हा त्याने डायरेक्ट सांगितलं सरपंच तुमची पोरगी आहे ना म्हणे, त्या शिरपतरावच्या पोरासंग लग्न लावून त्याच्या घरी आली म्हणे. नाही हो, ती आज काय ते कॅम्प होतो कसला त्यासाठी गेलेली ती सकाळची. का आता कॅम्प पण काय तू ध्यानाव आहे का? आई आहे का कोण आहे तू तिची वाली? तुम्ही बाप आहे ना, गावचे सरपंच आहे ना, मग तुम्हाला कळत नाही का पोरगी काय करते? माझं काम आहे का मग पुरी? मग गावामध्ये काय झक मारता का मग तुम्ही नुसतं? घरचं काम बघायचं का बाहेरचं बघायचं? मी शेतातलं मीच पाहायचं, घरचं काम मीच पाहायचं, पोरीला मीच पाहायचं, बापण नुसतं खायचं का? अगं पुरीवर लक्ष ठेवायचं तुझं काम आहे. अहो पण गावात तुम्ही हिंडता ना, तुम्हाला माहित पाहिजे ना कोणतं काटताय कोण आहे ते. चला कोणाची कोणी केलं लग्न, कोणासोबत भांडत केलं? बसायची का? भांडत बसायची का? तू गेली का माई गेली का? एकच झाले ना. स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. आता काय सांगावं तुम्हाला. हा का? हो चला बरं हे बर का तुम्ही चला पहिले. गेले होते काय करायचं आता? एक तर अहो चला ना तुम्ही, इकडे जायचंय आपल्याला. त्याच्या घरी चालते हा का? माझं कोणाच्या घर जाता? चालतं का तुम्ही? चला यांना घेते का? हा घे. ए, चला गंगू, पटपट. गंगू जरा तारा तारणी बर का? ए तारा तारणी थोडीशी. आय आय हळू 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 हळू. आय पोरगी कुठे आहे माझी? भैया हमेला पिऊन पडलेला आहे. आय नाव काय त्याचं? शिरपत. उठ ते पाटल्या कुठे पोर राहिले, त्याला उठवा पहिले. मला हानील तो नाही तर मग. हो पोरगी महत्वाची का? त्याचा मार खाणं महत्वाचं आहे. त्याला आवाज द्या पहिले त्याला. ए ए काय काय का नाही? तू बायको आहे का? उठ शिरपत सरपंच आहे मी. ए ए बाबा माझी पोरगी कुठे आहे? नाही तू आता पोरगा कुठे ते विचार. पण त्याचा पोरगा कुठे आहे? ए ते झुंगळं कुठे गेलं? तुझं झुंगळं कोणचं? झुंगळं तो पोरगा ते कुठे गेलं? ते विसल्या का काय म्हणतात त्याला? ते तुझ्या पुरीनं माझं पोरग फसवलं. तुझ्या पोराने माझी पोरगी फसवली. उलट्या चोराच्या बॉम्बा. अरे लग्न नसतं होत, हिरीत लुटून द्यायची का? माझ्या गरीबाच्या पोराला तिथे फसवलं. हा का? आणि तो पोराला भेटत नव्हते तर त्याला सांड सोडायचं आणि तिकडं काल नादी लावलं महापुरीला. नंबर 1चा पोरग माझं होतं. हा का? माय पोरगी बिचारी शिस्तीत कॉलेज जायची, इकडे जायची. तो ते कुठे ते पोरग सांगत? पोरानं तुझ्या पूर्ण मा पोर बिघडवलं. पोरगा कुठे आहे तुझा पोरग? तो विसल्या कुठे गेला सांग? ओ ए नंतर ते रे आम्ही कासाठी आलो? चप्पल पाडी तर भुगाच करून टाकील. सांडण ती काची सांडल? सगळे आमची आबरू सांडवली, ती कुठे गेली? मी तुला म्हणलं होतं ते लय आता काय करते? अहो मग पोरगी पण नाही इथं, पोरगा पण नाही. अरे पोरगा कुठे आहे तुझा? बायको कुठे आहे बाई? माई पोरगी कुठे? तो पोरगा कुठे? कोणाला विचारता तुम्ही?
त्या पोराच्या बापाला तू बाप आहे ना त्याचा. लाज वाटते? वडील वडील हा वडील वडील. लाज वाटते? हा? लाज अगं आई वाटते? आई आता लग्न झालंय आमचं. लाज वाटते का? नको नको. हा, लाज वाटली का तुला लग्न करायला? अगं तो आता बघ तो माणूस केवढा पेल आहे बोले तुला दारूचा वास सहन होत नाही. आता कसं चांगले संसार लोकं अरे आहेत बट. आणि भांडू नको आता. खूप चांगले लोक आहेत ते मी माझे. काय हा का? हे सगळं नाही याचे देश दारू पिऊ राहिले ते लोक मी काय म्हणतो मला धरून आपल्या उभं करा खानदानी चालतं का ते? मला धरून उभं करा धरून उभं करा तुला धरून उभं करा जरा धरून उभं अगं आई माझं प्रेम झालं. अगं तुला दात माणसं बघ बघायची कोण आहे? ना प्रेम कोणावर करती तू मारू नका दात पडा तिचा दात प्रेम झालं म्हणजे बरं उभा केला ना तुला आता. ए कुठे गेला ते झुंगळ कुठे गेलं? आजपासून तू आमच्यासाठी मेली डायरेक्ट तुमच्या पुरीनं आमच्या पोराला फसवलं बघ बघ काय म्हणून राहिला तुझा सासरा तू फसवला म्हणते येड्याला. मी कशाला फसू त्याला. आम्ही दोघांच्या मर्जीने लग्न झाले आणि तोही खुश आहे आणि मी पण खुश आहे आणि आम्ही दोघं सोबत संसार करणार आहे आता. डोक्यात जागा टाकू का? मागवा ए बाई तुमचा काय राईट राहिला नाही मला सून झाली ती आता माझी. ए, ओ बाया काय हा प्रकार म्हणजे सून माझी झाली पोरगी आहे ती. पोरगी पहिली आमची ती लग्न बघा लावलं लग्न लावलं एवढं मोठं अरे गप काय तू हा, 10 रुपयाचं घेऊन आला असं तर बँटेकचं. माझ्या नाही लागलं ना सोन्याचं. माझ्या नाही लागलं ना तुमच्या पुरीला सुखात कधी खाऊ देणार नाही मी अरे पण तुम्ही पोरगी आणली तिला सून म्हणून करून द्या पोरानी. सुखात खाऊन देणार नाही तुमच्या पुरीला ए हिला लाज वाटाय पाहिजे हिला लाज आई, वाटाय जाऊ पाहिजे. दे ना आई बाबा जाऊ दे आता माझं लग्न झालंय आणि आम्ही दोघं जास्त खुश आहे आणि तुम्हाला माझी खुशी नाही बघवत आहे का. अगं आमचा जीव काय म्हणणार तुला लहानचं मोठं केलं हा आणि तुझी खुशी तू बघू राहिली. अरे अरे देवा. अगं दीपे मला एक सांग किमान कष्ट करणारा पोरगा बघितला असता चालला असतं पण हे दारू हे नशा या गोष्टी संसार होत नसतो. हाय ते बरबाद होती आणि यांचा बंगला होता बंगला हे आता पत्राच्या घरात आले काही दिवसात झोपडीमध्ये येतील. पण तुम्ही मनाने घेता का? खूप तुम्ही चांगले घेता? मनाने खूप चांगले हे लोक. तुम्ही घेतात का तुम्ही घेता आणायला काय घेते का काय घ्यायचं का? झोपडीत आलं ना माझी माणसं नाही नाही, काय काय म्हणून राहिला तू काय बरतळू राहिला? दारू घेते का आणायला पार्सल अरे बाबा मी निर्व्यस्ती माणूस त्याच्यामुळे तर सरपंच झालो ना गावचा. आणि पोरगं खुशाल कुठे? म्हणतो, पोरगं? पोरगं कुठे रे? सरपंच आहे गावचा. सरपंच हो तुम्ही काय दिवे लावले हा तुमच्या पुरेवर तुम्हाला लक्ष ठेवता नाही आलं तर गावावर काय लक्ष ठेवणार आहे तुम्ही ए अरे तिला लहानचं मोठं केलं शिकवलं कॉलेज मध्ये आता ती 15वी पास झाली हं? आणि काय दिवे लावले म्हणतो. आता आमच्या घरी 5 झाली. आमची काय चूक आहे नवरा बायकोची? निघा तुम्ही आता आमच्या घरी 5 झाली ती. ए गप. नाही हा? ते आज पोर तर कुठे मी तुला गेलं? दावच घातलं. हं? तू आज आमच्यासाठी डायरेक्ट मेली माहिती आई का? असं नको करू. नाही नाही आजपासून आम्ही पण तुझ्यासाठी मेलो आणि तू पण आमच्यासाठी मेली. अगं तुला कोणी भेटत नव्हतं काय दळभद्रींच्या गाळ्यात पडली एखादा शिकेल पोरगा कष्ट करणारा बघितला असतं ना तरी चाललं असतं. झाडू मारणाऱ्या पोरांनी तुला सुखी ठेवलं असतं. हे बेवडे लोक तुला सुखी ठेवणार. आम्ही सुखी ठेवणार. ए बाई ए बाई ए बाई ए ए बाई बाबा बोल तुझी पोर कापू काय माझ्या बायको बोट करायची बोट कापू ए रताळ्या आम्ही माझ्या पोरीकडे बोट केलं तुझ्या बायकोकडे नाही केलं. तुमच्या पोरीला आजपर्यंत केलं, कोण आम्ही जीव लावणार. माझ्या बायको आमची काय झाली. बोट करून तुमचं नाही काय द्यायचं राहिलं नाही आता. ए गंगू काय करते घेऊन जाते तुमचा चालते का? विषय अहो कुठं नेता तिला लाज वाटते का तिथे नेऊन नेल्यापेक्षा इकडे मरण ना ती मरून तिकडं आजपासून ती आमच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा नाही डायरेक्ट सगळी अनाथ आश्रमामध्ये दान करायची. काय गरज नाही. मला प्रॉपर्टीचे घेणं नाही. मी पाहुणे प्रेम केलेलं आहे. मी झोपड्यात खुश आहे. अगं पाहुणे आता झाले ते झाले ना मी काय म्हणतो तुम्हाला जेवढं लग्नाला खर्च करायचा होता ना आता पुढची वटी भरून द्या तुम्ही हा ए, लाज वाटते का काही वटी भरून द्या म्हणतो. ए पुरी अरे ते झुगलं कुठे गेलं तुझं ले बाबा सांग ना तो परत. त्याला आहे ना सारखा संडा आता पळत होता हे का? करे तुला लाज वाटते का पोरगी तू लग्न करून आणली हा आशीर्वाद आशीर्वाद निघ घे तिकडे ना. काय अरे निघ तिकडे निघ. चप्पल पाहिजे का कशी? हा चप्पल डोक्यात टाकी. चालला आशीर्वाद आशीर्वादाच्या लायकीचे आहे का? मी काय म्हणतो तुमची लायकी ना आमच्या पायाजवळ उभं राहायची बी नाही आणि तुझी बी नाही आता तर सरपंच आहे ना अगं आई. माव राग भरले का नाही तुम्ही थोडे रागा नाही. मी सवती पेला ना तुम्ही राग भरले बघा अरे तू पागल आहे काय नाही म्हटलं कळतं का तुला माझ्याला नाही म्हणते ते काय पडत. या बाई तुम्ही खाली वाकले मी कमरात लाट टाकील. हा आई बापाचा आशीर्वाद घेतो. काय गरज नाही तुमच्या आशीर्वाद अरे तुम्हाला आमच्या आशीर्वादाची गरज पडली तुम्ही असं पळून जाऊन लग्न केलं असतं का आम्ही आत्ताच संसार सुरू केला. हा आई. करा मी काय म्हणतो पाहुणे एवढे फोडून द्या फोडून फोडून मी देतो फोडून पप्पा पालकट फोडून द्या. मी फोडून देतो काय गरज नाही फोडून देतो ना पाहू ना फोडून देतो ना. इकडे घे इकडे घे इकडे घे
ही संस्कृती काय या घरातली लाज वाटते का तुला? पाय ना आम्ही आहे ना. बापाला दारूची बाटली फोडून देऊ राहिला आणि तू याला पसंत केलं. पण मला याच्यासोबत राहायचं. हा नाही, याला काहीच व्यसन नाही आणि तो मला खूप खुश ठेवेल. तू याच्या सोबत आणि हा त्याच्या सोबत आहे ना, आणि ही त्याच्या सोबत. ही संस्कृती पाहिली का तो? पाहुणे जाऊ दे राहू दे. हो आमचं आम्हाला तसं नाही, मी करतो व्यसन आणि माझ्या घरचं खाते व्यसन सगळे. हा का? ऐकलं का? 3 वेळा पिठलं करतो आम्ही, 3 वेळा. हिला घाला, हिला म्हणून घालायच्या तुमचं पोरगा तोंडात 17 वेळेस नसलं जाते. 3 वेळा पिठल्यामुळं पिठलं करतो पिठल्यामुळं आम्ही, 3 वेळा. आता ही माझी माणसं आहे. माझ्या माणसानं तुम्ही बोलू नका. आता तुम्ही जा घरी. अरे अरे नाही, अरे चाललो आम्ही आता. थांब. तू हे माणसं थांब, तू मी मॅरेज सर्टिफिकेट दाखवतो तुम्हाला. ए मॅरेज सर्टिफिकेटला घाल रे चुली मध्ये. तुम्ही ना, बरं का? हे मॅरेज सर्टिफिकेट आहे. खालती काढलं काय झेरॉक्स आहे ते. हा घाल चुलीत. थोबाडावर घालते चुलीत घाल त्याला. हा, बरं मी काय ऐकून घे. ऐकून घे. पहिल्या सोडी मोकळी ना, आता लावायची साखळी. आता आमच्या घरी आली, आता साखळी लावून उपयोग नाही समजल तिला. समजल समजल समजल. ए बा बस झालं. आणि एक दिवस तुला पस्तावा होणार शब्द आहे आमचा. नक्की नक्की नक्की. आता आले वाटतं निघून जा. हे बघ, अजून बी निर्णय घे. अजून बी चालते का नाही आमच्या नाही बरोबर? नाही आता न्यायची नाही नाही, माझ्या मला याच्या सोबत राहायचं. आता माझ्या दारात न्यायची नाही. ही अशी संस्कृती. हा माझा आता नवरा आहे आणि अगं माझ्या तुझा घरचा नवरा दारूची बाटली तुझ्या सासऱ्याला खोलून देऊ राहिला आणि कच्चं बे- प्रेम प्रेम बापावर प्रेम आहे. अरे 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 याला याला या तू प्रेम माणसाने- समजती? तुम्ही काढाल तर बाबा, मी जर काढायला लागलो ना एक फाईल, तर तुम्हाला बोलून सुद्धा देणार नाही. स्वतःच्या बापाला सांभाळणार नाही. काय करते आता तू निर्णय घे. स्वतःच्या बापाला आश्रम मध्ये टाकले या माणसाने. घरी मी माझ्या चालायचं. बापाला तरी हा हा हे आश्रम करून मध्ये दिलं. तू गेला होता काय बघायला? तू बघायला होता बघायला कोणी गेला? सांगितलं मला? कोणी सांगितलं? हे काय बाय बायको? म्हणजे आता जन्माला आला होता ना 8 महिन्यात त्याचा बाप मारला. हिला कोणी सांगितलं? गबास तू बोल हा. बोललंय. ओ बाई ओ, काय म्हटलं? ओ, 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 बाई ए, दिलं जाऊ. का करू? तू म्हटला? आपण हा, गाई. त्यांच्या माझा घरात नवरा आहे तो. त्यांच्या तुझा घरात नवरा आहे ना, अरे तुझ्या मायला अरे तुला करून राहिला. वाजू का कानाखाली? हे गंगूबाई तू कूद दे ना कूद दे त्यांच्या ना. घरात आहे आपण बर का. उद्या आहे ना ए, बरे शांत. पोलिसाला फोन करतील ते. जाय कर जा निघ तू. दलिंदर कोणी करता बाईल बुद्या असा गळ्यात पडला करंट. हो, जावई म्हणा मला जावई. बरं मी काय म्हणतो, दारू प्याने का चहा घेणार? माझा हार तुटला पाय. बाई, दारू प्याणार का चहा घेणार? जाऊ दे. तुम्ही दारू बिन चहा बी आहे ना खड्ड्यात घाल तिकडं. माझी मम्मी नाही ऐकायची. मला वाटलं केलं आता मी ना मला चिव द्यायची वेळ आली रे देवा. आता आल्या रस्त्या निघून जातो मी. आता आमची झाली ती. अजून बी निर्णय बदलव ग. बदलव अजून. अगं हे बघ, तू रस्त्या निघून जा मला. पोटचा गोळा आहे माझा सोन्यासारखी आणि काय जुंगळ्याच्या नादी लागली तू. सासरे बा, आता घ्या ना पत्र. खबर आहे? माझं बदलाव, प्रेम आहे तो. माझं प्रेम आहे. हा? ऐका. नाही यायचं का तुला माझ्या संग? नाही. ये बा मा तोंड का बाण एक काम करा ना. घाल रे तो तोंड खड्ड्यात तिकडं हे तोंडात तोंड घाल तुम्ही दोघे जण. हा? अशी जनपट जनवली ना. ओ, एक काम करा ना, लागलं सर बिघा 2 बिघे त्यांच्या नावावर करून द्या तुमची. हा का? हा, हा, हा. माझी कल्याण नाही त्यांचं. चाललं रे बाबा. विनोद, ऐका ना, एक फोटो घ्या ना सासरे बरोबर मला गावात टाकायला. भाऊ गेले पप्पा गेले. तो मग जीवा लावला आता हे बघ, आता काही टेन्शन नाही. आता मॅटर सगळा क्लोज झाला. क्लोज झाला. पप्पा तुम्हाला काही टेन्शन आहे का? पण खरंच अरे पाय मूर्ख बाजूला लावून धरले. मी का खरोखर पेलो होतो का? पण तिने मला रिटिंग केली असती म्हणून मी दारूचं स्वांग आणलं त्याच्यामध्ये पेले. मोठे मुद्दाम नाटक केलं त्यांच्या देखत. मामा तुम्ही लय भारी पाणी केलं. टाकून पेलो पाणी टाकून. माझे बाबा ऐकलेच नसते. हा? खरंच बाबा, मला बरं आशीर्वाद द्या ना मला. आता घ्या आता घ्या. आता दे. हा, घ्या. आशीर्वाद असो तुम्हाला ना वर्षात पोरव 2 का 1? नाही एकच वा आता करा चहा पाणी वा. नाव घ्या ना नाव घ्या ना. नाही पण आता घेऊ सत्यनारायण दिवशी. मग घेऊ का मग? बोलू, चला चल चल ती पण. अरे म्हण ना, भाजीत भाजी मेथीची आणि दीपा माझ्या प्रीतीची. नको मला लावतो. वा वा खा कोर का केव्हा आता. बरं झालं बा एक बरं झालं बा मा के कुठं लग्न करायला पैसे होते परत आता पोरला तसं गाव सण आणून दाखवायला लागत बाप किती पण माझं झाली ते बस झालं म्हणत होतं आता. हा चांगलं म्हणायचं. बरं आपल्याला जमीन 15 पाट दातो मला 1.5 का नाही. पोऱ्यानं डोकं लावलं आता ना सरपंच कुणी ना बरोबर गोड बोलून आपण चालून चालून द्यायचं. आता तो कुठं कमी त्यांना सांडायचं खायली. त्याला कुठं पोर आहे. हा सगळं आपलंच होणार आहे ना. आपलंच होणार आहे. हा? आणि आज नाही उद्या तो गोड होईलच आपल्याला. आपल्याला शिक्षा म्हणून मी त्याला दान खर्च होतो केले त्यांना बरे केले. पण आता आहे ना आता त्यांना घरी बसून नाही ठेवायचं त्याला कामाला पिटायला यायचं. हा, ते कोंबड्या आपल्याकडे ते कोंबड्या वळू शेळ्या वळू लोकांच्या मेंढ्या का वाढी ना हा, मग काय? बसून जर खाल्लं का पोर डोकं बसायचं. हा बरोबर आहे. हा आणि आता सुनाला सांभाळायचं काम तो हा. पोरे मी रिटिंग पोरेच काही नाही. हा,
हा, तिला मी सांभाळते, तिला बरोबर घरातलं कामाला हा तिला शिकवय बरं. आता मी ना मी जातो जसं ते शेपुडाला खायला आणतो. हा